नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीने दाल खिचडा दाखवणार आहेत। हा दाल खिचडा खायला खूप टेस्टी लागतो। या ठिकाणी मी तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि उडदाची डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे। डाळींचं प्रमाण हे तिन्ही मिळून 1 वाटी आहे। त्यानंतर इथे मी एक कांदा, बटाटा, टोमॅटो, लसूण, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। कुकरमध्ये फोडणी करून घेत आहे। यामध्ये मी 3 चमचे तेल घातला आहे आणि 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे। ह्या डाळी आणि तांदूळ मी मिक्स करून घेत आहे, त्या स्वच्छ धुवून घेणार आहेत। तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊ। यामध्ये मी मोहरी, जिरे, हिरवी मिरच्यांना मी कट करून घेतलेला आहे। मध्ये लसूण मी अख्खाच घातलेला आहे। तेलामध्ये तळल्या गेल्याने लसूण हा खूप छान लागतो। कढीपत्ता, त्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। 1 मोठा कांदा मी घेतलेला आहे। कांदा थोडा परतल्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो, बटाटा घालून घेणार आहोत। हे छान परतवून घ्यायचं आहे। आपलं मिश्रण हे परतलं गेलं आहे। आता आपण यामध्ये हळद, धना जिरा पावडर, अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तांदूळ आणि डाळ मी स्वच्छ धुवून घेतले आहे, ते यामध्ये मी घालून घेणार आहेत। 5 मिनिटं आपल्याला तेलामध्ये तांदूळ हे परतवून घ्यायचे आहेत। तेलामध्ये तांदूळ परतले गेल्याने चव ही खूप छान येते। 2 वाटीला मी येथे 3 चमचे मीठ घातलेला आहे। थोडीशी कोथिंबीर घालत आहे आणि हे मिश्रण मी छान परतवून घेत आहे। 2 वाटीला या ठिकाणी मी 7 ते 8 वाटे पाणी वापरणार आहेत। पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। आपण दाल खिचडा बनवत असल्याने दाल खिचडा हा थोडासा ओलसरच असतो, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला 3 पट पाणी जास्त वापरायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून कुकरला आपण 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत। आपला कुकर हा झालेला आहे। आता आपण खोलून चेक करून घेणार आहोत। आपली खिचडी ही छान शिजल्या गेली आहे। मस्त असं आपला दाल खिचडा हा तयार झालेला आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशा प्रकारे आपला खिचडा तयार झालेला आहे। हा दाल खिचडा तुम्ही जेव्हा तुम्हाला जेवायचा आहे त्याच्या 10 ते 15 मिनिटं आधीच बनवा, नाहीतर तो खूप घट्ट होऊन जाणार। तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।